षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती चेतन राऊत आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय सचिनला आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय अमोलला पाहतोय. सामन्याला सुरुवात करायची आहे तर नक्कीच पंच महेंद्र पाटील सर आम्हाला अधिकृत इशारा करतील की सामन्याला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅक वरती चेतन राऊत. या दोन संघामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाचा खेळ खूप चांगला राहिला आहे. हे दोन्ही संघ मागच्या मॅच मध्ये एकमेकाविरुद्ध येऊन थाटले होते आणि त्या मॅच मध्ये न्यू गोल्डन या संघाने मात्र पराभव केला होता. आदित्य वॉरियर्स या संघाचा. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. जबरदस्त मॅच रंगली आहे. गोलंदाज चेतन राऊत लेफ्ट अप ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल सचिन साडी. यावेळेस मात्र चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफला खेळले डीप मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण करतायत आणि इथे एकच धाव मिळते. खूप चांगलं स्ट्रोक पाहायला मिळाला. फलंदाज सचिनच्या बॅट मधून सरळ बॅटने खेळले होते आणि चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं लॉंग ऑफला आणि इथे एकच धाव मिळते. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. सेमीफायनलचा सामना मोरवा प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत. या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये रंगतदार स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. अगदी प्रत्येक चेंडूवर या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये संघर्ष आपण पाहिलाय. गोलंदाज पुन्हा एकदा खोलवा टप्प्याला चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अमोलनं. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कारण तुम्ही अगदी पहिला चेंडू फेस करताना तेव्हा बॅटच्या मध्ये घेणं फार गरजेचं असतं. सुनील गावस्कर सर नेहमी सांगतायत का तुम्ही पहिला चेंडू जेव्हा फेस करताना तेव्हा तुम्हाला तो बॅटच्या मध्ये घेणं फार गरजेचं आहे आणि तदनंतर तुमचा आत्मविश्वास वाढत असतो. अमोलने तेच केलाय. सरळ बॅटने खेळले परंतु इथे धाव मिळाली नाहीये कारण चांगलं शतरक्षण फॉलो थ्रू मध्ये करतात चेतन राऊत. इथे देखील खोलवा टप्प्याला चेंडू होता. यावेळेस पहिला तर मिड ऑफला शतरक्षक त्या ठिकाणी हरेश होते. थोडेसे फॉर्मलिंग पाहायला मिळाले. चांगलं बॅकअप लॉंग ऑफ वरून शतरक्षकांनी केलंय आणि इथे फक्त एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावर. तर नक्कीच या षटकामध्ये सचिन किंवा अमोल या दोन्ही फलंदाजापैकी कोणीही चेतन राऊतला जर षटकार ठोकला तर कैलास पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र चांगला फटका खेळलेत. यावेळेस मात्र मिडॉनच्या डोक्यावरून बॉल गेला लॉंग ऑनला. चांगलं शतरक्षण आणि इथे धावबाद करण्याची संधी होती परंतु चेतन चुकी करतायत आणि इथे 2 धावा मिळाल्या. दीपेश लाखन खूप चांगलं शतरक्षण करत असताना आपण पाहतोय अगदी लॉंग ऑफ वरून लॉंग ऑनला आले. चांगलं शतरक्षण केलं. चेंडूची फेकी देखील चांगली केली आणि इथे 2 धावा मिळाल्या. कारण शतरक्षण करत असताना नेहमी इम्प्रेस करत असतात चेतन राऊत. चेतन गोलंदाजी करतात आणि दीपेश लाखन मात्र इम्प्रेस करत असताना या मॅच मध्ये. चेतन राऊत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना सचिनच्या विरोधात. यावेळेस मात्र चॉक करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि ती डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चेतन राऊतच्या विरोधात जो फलंदाज षटकार ठोकेल त्याला मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज कैलास पाटील यांच्या माध्यमातून. डॉट चेंडू पाहायला मिळाला. खूप चांगला चेंडू. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उत्तरच नव्हता सचिनकडे. चेतन राऊत यावेळेस पहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय की काय परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. इट इज अ वाईड बॉल. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला. अगदी वैविध्यपूर्ण विविधता आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवत असताना चेतन राऊत आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजानं खूपच जास्त प्रभावित केलं. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडलाय ना तेव्हा तेव्हा मात्र चेतन राऊतची कामगिरी अक्षरशः बहरली आहे या स्पर्धेमध्ये आणि अगदी पहिलं षटक टाकत असताना चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघाला चेतन राऊत. पुन्हा एकदा यावेळेस खोलवा टप्प्याला चेंडू होता. ऑन साइडला खेळत अलॉंग द काप चेंडू ट्रॅव्हल झालाय. मेघनाथ आहे तिथे मागच्या मॅचचा हिरो. इथे मात्र चांगले शतरक्षण आणि इथे 1 धाव मिळते. काही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक धावेसाठी इथे मेहनत करतायत फलंदाज कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी. आत्मविश्वास वाढलाय. अगदी पहिला तर आदित्य वॉरियर्स या संघाचा 81 धावा मागच्या मॅच मध्ये मात्र कंप्लीट केल्या आणि संघाला विजय संपादन करून दिलं. परंतु इथे शतरक्षण करत असताना कमालीचं शतरक्षण आणि गोलंदाजीचा दर्जा देखील चांगला राहिला. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना न्यू गोल्डन मोरवा या संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे बिनबाद 6 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये चेतन राऊतच्या माध्यमातून आपण पाहिली. अगदी प्रभावित केलं. 6 धावा फलकावरती. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत आलेत
आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सचिनला. पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांची बॅटिंग पाहिली तर सावध पवित्रा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. त्यांना ठाऊक आहे येणारे 4 षटकामध्ये आपल्याला चांगली बॅटिंग करायची आहे. इथे विकेट चेतन राऊतला नाही द्यायचं आहे आणि इथे पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आपण पाहतोय या मॅच मध्ये. हेमंत आले तर षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वर. हेमंत देखील अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग मध्ये देखील त्यांना प्रभावित केलं. गोलंदाजी देखील चांगली करतात हेमंत. खूप चांगल्या पद्धतीने संघाची बांधणी आपण पाहतोय आदित्य वॉरियर्स या टीमची. गोलंदाज हेमंत राऊत राईट आर्म ओव्हर द विकेट ना सचिन साठी. यावेळेस पहिला तर खराब चेंडू आहे. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. इट इज अ वाईड. पंच दुनिया समांतर करतील आणि अवांतरच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते. खराब चेंडू दिशाहीन चेंडू. पहिला चेंडू टाकत असताना सचिन स्ट्रायकिंग एंड वरती संघाचा प्रमुख खेळाडू आहे. परंतु या मॅच मध्ये सचिनला चांगली बॅटिंग करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये मात्र फारसं चांगलं योगदान दिलं नव्हतं या फलंदाजांना, परंतु या मॅच मध्ये त्याला बरसावं लागेल. गोलंदाज हेमंत. इथे देखील खराब चेंडू पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. सातत्यानं 2 चेंडू वाईड पाहायला मिळत आहेत आणि इथे एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. चांगलं आयोजन मोरवा प्रीमियर लीगचं आपण पाहतोय सातत्यानं. पर्व 3 खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन नव्या रंगात नव्या ढंगात आणि क्रीडा रसिकांच्या अलोट गर्दीमध्ये या मोरवा प्रीमियर लीगचं आयोजन आपण सातत्यानं पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने मेहनत आई एकविरा ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहिली आणि या स्पर्धेचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीनं अद्भुत क्रीडा सोहळा आपण पाहतोय या आरके क्रीडा नगरीवर. हेमंत राऊत बॉलिंग ट्रॅक वरती कुठेतरी रिदम मध्ये चुकले. गोलंदाजी करत असताना रिदम खूप महत्वाचा असतं कारण अशा प्रकारे भरपूर गोलंदाजांना मात्र इंजरी आलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा तुम्हाला अगदी स्टार्क हा गोलंदाज माहिती असेल. खूप वेळा त्याला मात्र इंजरी आली आहे कारण गोलंदाजीमध्ये तुम्ही रिदम जर चुकला तर तुम्हाला अगदी थांबावं लागतं. तदनंतर तुमच्या अगदी गुडघ्यावर प्रेशर येत असतो. तदनंतर तुम्हाला इंजरी होते. अनेक गोलंदाजांना अशा प्रकारे इंजरी झाली आहे, दुखापतग्रस्त झालेत आणि तदनंतर त्यांच्या संघाला मात्र धोका निर्माण सातत्याने झालेला आहे. इथे हेमंत राऊतच्या बाबतीत देखील तसंच काही घडतंय की काय या मॅच मध्ये, कारण रिदम मध्ये कुठेतरी चुकले. तदनंतर मात्र अगदी नियंत्रण ठेवत असताना कुठेतरी दुखापतग्रस्त कुठेतरी आपण जाणवतोय हेमंत राऊतला. शरीराची विरोधात आहे. तर इथे कुठेतरी हेमंतला दुखापत जाणवते. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. सुरुवातीचे 2 चेंडू आपण वाईड पाहिले आणि कुठेतरी गोलंदाजीमध्ये बदल आपण पाहतोय. गणेश येतोय. हेमंत मात्र कुठेतरी मात्र मैदान मात्र सोडतायत की काय, कारण त्यांना दुखापत झाली आहे गोलंदाजी करत असताना. अगदी स्पर्धेतील क्रुशल मॅच मध्ये हेमंत मात्र माघारी जात आहेत. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलेत. मेघनाथ आलेत. मेघनाथ मात्र चांगली बॅटिंग करतात आणि चांगली गोलंदाजी देखील करतायत आणि त्यांच्याकडे कर्णधाराने चेंडू सोपवलाय. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये हरीश पाटील या खेळाडूला आपण पाहतोय. मेघनाथ म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. जास्त वेळ दौडू नका, सामन्याला सुरुवात करायची आहे. मेघनाथ बॉलिंग ट्रॅक वरती एक चांगले गोलंदाज आहेत आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सचिन या खेळाडूला. याही वेळेला पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आहे की काय. यस, इट इज अ वाईड बॉल. खराब गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. सुरुवातीला पाहिलं तर हेमंतने 2 लगातार चेंडू वाईड टाकले. तदनंतर गोलंदाजी मार्कवर मेघनाथ आलेत आणि मेघनाथ देखील त्याच प्रकारे चुकी करतायत आणि वाईड बॉल आपण पाहतोय. यावेळेस पाहिलं तर चांगला स्क्वेअर कटचा फटका पॉईंट क्षेत्रामध्ये खेळले तर शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचले. तर गणेश नाहीये त्या ठिकाणी आणि इथे फक्त पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. मैदानाचं सपाटीकरण पाहिलं तर अव्वल दर्जाचं राहिलंय. फलंदाजीला पोषक असणारे मैदान. या मैदानावर जास्तीत जास्त धावा बनल्या गेल्या.
तुमच्याकडे जर चांगली स्किल असेल ना तर तुम्ही चांगली गोलंदाजी देखील करू शकता या मैदानावर, परंतु फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आर के क्रीडा नगरीमध्ये. गोलंदाज मेघनाथ पुन्हा एकदा इथे पाहिलं तर फ्लिक ऑफ द रिस, चांगला फटका आला तर कापेट खेळलेत, मनगडचा वापर केला, हलुवार पद्धतीने चेंडूला फक्त ढकलले ऑन साईडला, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत आणि ते 2 धावेमध्ये परावर्तित केलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल, परंतु इथे एक शॉट कुठेतरी फलंदाज धावतायत आणि इथे फक्त एकच धाव मिळेल. अगदी नो आर्ग्युमेंट विथ अंपायर, पंचांसोबत हुज्जत घालू नका, आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला इथे सूचना येत आहेत. फक्त एकच धाव, एक रन मात्र शॉट असेल आणि इथे फक्त एकच धाव. या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोचली आहे 12 या आकड्यावरती. खूप चांगला फटका पाहायला मिळाला होता, अगदी बॉटमहँडचा वापर केला होता, छोट्या बॅकलिपचा वापर, यावेळेस त्या फटक्यावर हलुवार पद्धतीने फटके खेळला होता, मनगड्याचा वापर केला होता, फ्लिक ऑफ द रिसचा फटका होता अलॉंग द कापेट आणि तदनंतर फक्त एकच धाव मिळाली. इथे देखील बिगिट केला, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, शतरक्षक पोहोचतील का तर नाही, इथे 2 धावा मिळाल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 14 या आकड्यावरती. संधी निर्माण झाली होती, परंतु मिडऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक नव्हते आणि इथे निर्जल स्थळी जाऊन चेंडू पडतोय आणि इथे 2 धावा मिळतील फलंदाज सचिनला. गोलंदाज पुन्हा एकदा इथे फुलटा चेंडू, फटका चांगला आहे, परंतु शतरक्षक आहे तिथे, करणार नाहीये चूक. खूप चांगला झेल कंप्लीट केलाय आणि इथे फलंदाज झालेत बाद. दीपेश लाखन झाले तू पागती कापूर झाले ज्योतीला सर्वाचे थँक्यू. खूप चांगला झेल आपण पाहतोय दीपेश लाखनच्या माध्यमातून डीप मिड विकेटला पुढे सरसावले आणि लास्ट जवाब झेल कंप्लीट केला. दीपेश आज फलंदाजीमध्ये अपयशी ठरले, परंतु शतरक्षण करत असताना खूपच जास्त प्रभावित केलं. चांगलं शतरक्षण या मॅच मध्ये दीपेशच्या माध्यमातून आपण पाहिलं. गोलंदाज मेघनाथ पुन्हा एकदा, यावेळेस चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, फारच्या विरोधात चांगला चेंडू, वाईड ऑफ लॉंग ऑफला त्या ठिकाणी गणेश आहेत, चांगलं शतरक्षण करतील आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. मागच्या मॅच मध्ये पार्थनं प्रभावित केलं होतं, अष्टपैलू कामगिरी केली होती, सामन्याला कल्लाटणी देणारं षटक त्यांनी टाकलं होतं आणि पूर्णपणे मॅच मध्ये वर्चस्व गाजवलं होतं न्यू गोल्डन मोरवा या संघानं. गोलंदाज मेघनाथ पुन्हा एकदा, इथे देखील क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू आपण पाहिला आणि ते डॉट चेंडू पाहतोय. वेगवेगळ्या धाटणीचे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलाय. अमूल आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस होता. डान्सिंग डाऊनचा फटका लॉंग ऑनला, शतरक्षक आहे इथे आणि हरेश करणार नाहीये चूक, टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आई माझी कोणी तुझी गो, आई माझी कोणी तुझी, आई माझी कोणी तुझी गो, आई माझी कोणी तुझी, आई माझी. थँक्यू. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती. आदित्य वॉरियर्स संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय, कारण मागच्या मॅच मध्ये कमालीचा परफॉर्मन्स या संघाने दाखवला, अगदी तोंडातून घास काढला होता. आई गावदेवी या संघाचा आणि तो सामना जिंकला होता आणि अगदी या संघाचा आत्मविश्वास वाढलाय. उद्या अगदी पाहायला मिळेल तर पहिला सामना शिवा प्रतिष्ठान विरुद्ध योगेश फ्रेंड सर्कल या संघामध्ये पहिला सामना ठीक 9 वाजता. तदनंतर जय धारावी आणि कियान फायटर्स या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत चव्हाण याचा संघ आपण कियान फायटर्स पाहणार आहोत. तदनंतर
अगदी पहिल्या सामन्याचा विजेता संघ आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ याच्यामध्ये सामना पाहायला मिळेल. तदनंतर तर नक्कीच आज ज्या पद्धतीने आपण शेड्यूल पाहिला अगदी तशाच प्रकारे शेड्यूल असेल उद्याच्या दिवसामध्ये देखील. बॅटिंग पॉवर प्ले मात्र फलंदाजाने या ठिकाणी स्वीकारलाय घेतलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती निलेश आलेत या मॅच मध्ये. भावेश आलेत. भावेश एक प्रमुख गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये स्लॉग वरचं षटक भावेशने टाकलं होतं. यावेळेस मात्र षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी भावेशला बोलवलंय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, कोणतीही स्वप्न मात्र नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उभारावं लागतं. आणि या मॅच मध्ये टीम न्यू गोल्डनला मेहनत करावी लागेल, कारण कुठेतरी 2 षटकामध्ये कमी धावा आपण या मॅच मध्ये पाहतोय, कारण चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये चेतन राऊतनं प्रभावित केलं. तदनंतर मेघनाथ मात्रे काय लाजवाब गोलंदाजी केली त्या षटकामध्ये आणि प्रमुख फलंदाजांना बाद केलं. विकेटची पडझड आपण पाहिली या मॅच मध्ये, कारण अगदी पाहिलं तर शतरक्षकाचा दर्जा देखील अगदी बहरलाय. हरेशनं खूप चांगला झेल कंप्लीट केला. तदनंतर दीपेश लाखन न देखील प्रभावित केलं. तर नक्कीच आर के मुरवा संघाचा अगदी खूप महत्वाचा शतरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. दीपेश लाखन आज आदित्य वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून खेळतोय मुरवा प्रीमियर लीग मध्ये. विनोदजी भगत यांचा संघ आपण पाहतोय आदित्य वॉरियर्स. भावेश पाटील यांचं देखील खूप सहकार्य आदित्य वॉरियर्स साठी आणि खूप जास्त क्रीडा रसिक मात्र आदित्य वॉरियर्सचे मात्र फॅन आहेत. इथे पाहिलं तर मात्र चांगला फटका बॉल चाला इंटू द गॅप. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे धावबाद करण्याची संधी निर्माण होते, परंतु इथे 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. पार्थ आणि प्रणय या 2 खेळाडूमध्ये जबरदस्त ताळमेळ पाहायला मिळाले. यस वेट नो या 3 गोष्टीतच खूप चांगलं समन्वय आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला सोग देखील पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्हचा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका आपण पाहिला. पारच्या बॅटमधून अगदी देखणा आणि दैदिप्यमान फटका होता आणि 3 धावा मिळाल्या. 22 विरोधात अगदी खूप चांगला फटका आपण पाहतोय. बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारलाय आणि पहिल्या चेंडूवर 3 धावा. चांगली सुरुवात या पॉवर प्ले मध्ये करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट अप ओव्हर द विकेट ना भावेश. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाने फुटवर्क केला नव्हता आणि इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. तर नक्कीच इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा भावेश राईट अप ओव्हर द विकेट ना प्रणयसाठी. आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू टाकलेत आणि 3 धावा खर्च केल्या. मागचा चेंडू खूप चांगला होता. फलंदाज प्रणय बीट झाले. इथे जबाबदारीने खेळावं लागेल प्रणयला आणि एका बाजूला पार्थला देखील. गोलंदाज तयार. इथे मात्र मिसटाईम फटका आपण पाहतोय. शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण करतायत. चेंडू अडवलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाले. तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धावेसाठी या ठिकाणी टाळ्या वाजल्या जातात, कारण कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये आणि ते 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. 21 धावा फलकावर आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली करणार नाहीये चूक. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फ्लिक केला होता. अगदी पहिला तर चेंडू हवेत होता. मेघनाथ कमालीचा झेल कंप्लीट करतोय आणि अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम न्यू गोल्डनला. संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 21 वर्ष साऊथ आफ्रिका संघ क्रिकेट पासून वंचित होता. 1970 आणि 1991चा तो काळ काळा गोरा असा
मात्र टिप्पणी केली होती, वर्णभेदाची टिप्पणी साऊथ आफ्रिका संघाने केली होती आणि तब्बल 21 वर्षे साऊथ आफ्रिका संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून मुकला होता. गोलंदाज भावेश पुन्हा एकदा, यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. बॉल जातो इंटू द गॅप. यावेळेस शतरक्षक मात्र त्या ठिकाणी पोहोचतो, चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चांगलं शतरक्षण आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. काय जबरदस्त शतरक्षक पाहायला मिळतं. त्या शतरक्षकाच्या माध्यमातून एका क्षणाला वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, परंतु अफलातून शतरक्षक पाहायला मिळालं आणि ते 2 धावा मिळाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली या 23 या आकड्यावरती. भावेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, राईट ओव्हर द विकेट ना. इथे देखील पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचते आहेत आणि यावेळेस मात्र चेंडू वेगानं जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल थांबणार नाही, बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. DJ Webber in the mix. थँक्यू. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना न्यू गोल्डन मोरवा या संघाने फलकावर धावा उभारल्या, त्या तब्बल 3 बाद 27 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेतन राऊत त्या ठिकाणी पोहोचले होते, खाली पडले, चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर केला आणि तिथे चेंडू मात्र 4 धावांसाठी गेलाय. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती चेतन राऊत. खूप महत्वाचं षटक आहे. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 27 धावा या मॅच मध्ये आपण पाहिल्या. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. अगदी या मॅच मध्ये पाहिलं तर कागदोपत्री फलंदाज खूप जास्त स्ट्रॉंग आहेत, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, खरी गुणवत्ता तुम्हाला मैदानामध्ये दाखवावी लागते. या मॅच मध्ये न्यू गोल्डनला देखील आपल्या फलंदाजाची गुणवत्ता दाखवावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती, खोलवा टप्प्याचा चेंडू होता, काय जबरदस्त चेंडू आपण पाहिला. यावेळेस चांगला फटका आणि इथे एकच धाव मिळाली. तितकाच चांगला चेंडू, तितकाच चांगला फटका आणि तितकंच चांगल्या दर्जाचं शतरक्षण आपण पाहतोय. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा चेंडू आणि तितका चांगला फटका आपण पाहिला. फलंदाज दीपेशच्या पारच्या बॅट मधून. दीपेश मात्र शतरक्षण करत होते, चांगल्या प्रकारे चेंडू त्यांनी अडवलाय. न्यू बॅटर मैदानावर अमित दाखल झालाय. मागच्या मॅच मध्ये अमितची बॅटिंग लाजवाब राहिली होती. 13 चेंडू मध्ये 23 धावा अमितनं मागच्या मॅच मध्ये केला होता आणि तो मात्र हिरो ठरला होता. या मॅच मध्ये देखील अमितला चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण सेमीफायनलचा सामना आहे, खूप महत्वाचा सामना आहे. यावेळेस पाहिलं तर न्यू गोल्डन मोरवा या संघासाठी आदित्य वॉरियर्स संघ देखील खूप चांगली कामगिरी करतोय. क्रीडा रसिकांची गर्दी या मॅच साठी आपण जरूर पाहतोय. गोलंदाज चेतन राऊत, राईट आर्म ओव्हर द विकेट ना, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस पाहिलं तर चांगला चेंडू होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव होता आणि ते खराब फुटवर्क पाहायला मिळाला. चांगला चेंडू, चांगल्या लाईन लेंथ मध्ये गोलंदाजी करतात, टप्पा बोलंग गती याचा सुवर्ण मध्य चेतन राऊतला या स्पर्धेमध्ये सापडलाय आणि चांगली गोलंदाजी करतायत. त्यांच्या विरोधात मोठे फटके खेळणं खूप डिफिकल्ट झालेत फलंदाजांना. चेतन राऊत, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस देखील बॅटची एज लागली, फ्लाइंग स्लिप मध्ये शतरक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज इथे मात्र एकच धाव मिळते. जबरदस्त डायरेक्ट हिट आपण पाहिला, परंतु सुखरूपरित्या फलंदाज मात्र पोहोचले आणि ते एक धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या 29 या आकड्यावरती.
षटक क्रमांक 14 प्रगतीपथावर सुरू आहे. आतापर्यंत 3 चेंडू या षटकामध्ये टाकलेत. गोलंदाज चेतन राऊत चांगली गोलंदाजी करतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पार्थ साठी चांगला फटका लॉंग ऑफला खेळलेत. हरेश त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करते. चेंडूची फेकी देखील चांगली. वा 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 काय क्षेत्ररक्षण राहिलंय. क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि अगदी या क्षेत्ररक्षकाला देखील टाळ्या वाजल्या गेल्यात कारण चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. फटका खूप चांगला होता कारण स्ट्रेट ड्राईव्ह स्ट्रेट फटका खेळला होता पार्थ आणि लाजवाब कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं हरेशच्या माध्यमातून. गोलंदाज चेतन राऊत पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. आम्ही साठी ते लाईन मिस केली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी अफलातून गोलंदाजी करतायत चेतन राऊत. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये फलंदाजाची भंबेर उडवली आहे. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय कारण मोठा फटका खेळण्याची संधी देतच नाही या गोलंदाज प्रभावित करतोय. काय जबरदस्त लेंथ पाहायला मिळाली. खोलवर टप्प्यात चेंडू अगदी पिन पॉइंट यॉर्कर आपण पाहिला. अफलातून चेंडू होता. चेतन राऊत यावेळेस देखील शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. भन्नाट वेग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का तर 2 धावा मिळाल्या. काय वेग होता भन्नाट वेग. लेग बायच्या स्वरूपात इथे 2 धावा मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. तर नक्कीच चेतन राऊत ज्या पद्धतीनं रेग्युलर क्रिकेट खेळायचा व्यावसायिक क्रिकेट देखील खेळत असायचा. मोठमोठ्या संघामध्ये त्याची वर्णी लागायची आणि मोठमोठ्या संघामध्ये चेतन राऊतला आपण खेळताना पाहिलेत. या विभागामध्ये तर नक्कीच डिंगडॉंग सारख्या आणि SP11 सारख्यामध्ये मात्र चेतन राऊत खेळलाय आणि आज मात्र त्याने त्याचा जुना खेळ मात्र सर्व क्रीडा रसिकांनी दाखवलाय. कारण अगदी पाहिलं ना क्रिकेटर जो असतो ना त्याच्याकडे मात्र त्याची गुणवत्ता सातत्याने टिकलेली असते परंतु त्याला तो मैदानावर दाखवणं फार गरजेचं असतं. परंतु आज चेतन राऊत कमालीचा खेळ करतायत. आजच्या दिवसामध्ये कोणत्या गोलंदाजांना प्रभावित केलं असेल ना तर ते नाव महत्वाचं असेल ते म्हणजे चेतन राऊत. अगदी प्रत्येक क्रीडा रसिकांच्या मनाला आणि मातीच्या कणाकणाला भिडणारं नाव आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय चेतन राऊतला. कमालीचा परफॉर्मन्स 2 षटकामध्ये 11 धावा. आज पाहिलं तर मास्टर क्रिकेट खेळतायत परंतु रेग्युलर क्रिकेटच्या गोलंदाजांना लाजवेल अशी त्यांची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली. जबरदस्त खेळ. अगदी आदित्य वॉरियर्स या संघाचा खेळ बहरलाय कारण आत्मविश्वास प्रचंड वाढला या संघाचा. हरेश पाटील कर्णधाराच्या भूमिकेमध्ये इथे कर्णधार मात्र खूप चांगल्या पद्धतीनं इथे प्रत्येक गोलंदाजाचा वापर करतायत कारण चेतन राऊतचा खूप चांगल्या पद्धतीने त्याने वापर केला. गोलंदाज यावेळेस मात्र मोठा फटका. यावेळेस मात्र चेंडू जातोय लॉंगर रिजन मध्ये. कमालीचा झेल टिपतोय दीपेश लाखन वन ऑफ द बेस्ट फिल्डर आणि इथे जर पाहिलं तर झेल टिपलाय. थँक्यू. नक्कीच आपल्या टेलिव्हिजन थँक्यू नक्कीच आपल्या टेलिव्हिजन सेटवर आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. कमालीचा झेल अफलातून जजमेंट पहा लाजवाब आणि शेवटपर्यंत चेंडूवर नजर. दीपेश लाखन अफलातून कमालीचा झेल घेतोय आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 2 झेल घेतत दीपेश लाखननं प्रभावित केलाय. जबरदस्त फिल्डिंग. मी मगाशी देखील उल्लेख केला होता कारण दीपेश लाखन आज फलंदाजीमध्ये फारसे यशस्वी ठरले नव्हते परंतु क्षेत्ररक्षण करत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. स्वतःला अगदी झोकून देतात क्षेत्ररक्षण करत असताना आणि ते कमालीचा झेल त्यांनी प्राप्त केला. तर नक्कीच ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन सेटवर खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय डिका स्पोर्टच्या माध्यमातून आणि ते लाजवाब झेल कारण अशा प्रकारे तुमच्या शरीराचं संतुलन ठेवणं शेवटपर्यंत चेंडूवर नजर बॉडी बेंड करणं अफलातून कारण फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्हाला या मुवमेंट कराव्या लागतात आणि त्यानंतर तुम्ही कंप्लीट करत असता. आणि दीपेश लाखनचा जर आपण विचार केला तर थोडासा अनफिट आहे परंतु डेडिकेशन पहा लाजवाब मैदानामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस पाहिला तर नो बॉल कारण खेळपट्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि आजच्या दिवसातील पहिला गोलंदाज आहे निलेश अशा प्रकारचे चेंडू टाकणार कारण या अगोदर देखील असा चेंडू टाकला गेलाय.
निलेश चुकी करतायत, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू होता आणि पंचांनी मात्र इथे नो बॉल घोषित केलाय आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. उघडा डोले आणि पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट ना. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस मात्र लाईन चांगली आहे. सुरुवातीला फलंदाजाने मात्र कुठेतरी शपल क्रॉस केला आणि त्यानंतर लेग स्टंपच्या वरून हा चेंडू गेलाय. व्हेरी गुड डिसिजन बाय अंपायर. खूप चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते महेंद्र पाटील सरांच्या माध्यमातून आणि एका बाजूला दत्ता ठाकूर सरांच्या माध्यमातून देखील. डॉट चेंडू येतोय यावेळेस. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. इथे मात्र उकरण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉट फाईन लेगला अगदी स्वतः यष्टीरक्षक पोहोचतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण करतायत आणि ते एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. जबरदस्त सामना आपण पाहतोय. दोन्ही संघामध्ये अफलातून लढत आपल्याला पाहायला मिळते. निलेश या षटकामध्ये जरूर नो बॉल टाकला, त्यानंतर कमालीचं कमबॅक निलेशच्या माध्यमातून आपण पाहिलं. गोलंदाज यावेळेस स्ट्रायकिंग एड वरती पाहतोय, अमितला पाहतोय. यावेळेस पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता, परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये अमित आणि उज्ज्वल पाटीलची भागीदारी याही मॅच मध्ये त्यांना करावी लागेल, कारण संघाला गरज आहे. कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि कुठेतरी या मॅच मध्ये आदित्य वॉरियर संघानं डोकं वरती केलंय, कारण या मॅच मध्ये गोलंदाजाचा दबदबा राहिलाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत, कमालीची गोलंदाजी. गोलंदाज निलेश राईट अप ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा आम्ही साडी. इथे फुलटा चेंडू होता, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर रिझन मध्ये शतरक्षक पुढे सरसावलेत. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे यशस्वी झालेत, कारण चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे एक शॉर्ट रन्स आपण पाहतोय. फक्त एकच धाव. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी पहिलीच धाव कंप्लीट केली नव्हती आणि ते एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावरती. निलेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे लॉंग ऑनला. दीपेश लाखन पुन्हा एकदा चेंडू खाली, करणार नाहीये चूक. सेफ हँड आपण पाहतोय. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय टीम न्यू गोल्डन मोरवा टीमला. काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. दीपेश लाखन आजच्या दिवसामध्ये खूपच जास्त प्रभावित करतात. यष्टांच्या मागून हरेश पाटील प्रत्येक खेळाडूला मोटिवेटेड करतोय. गोलंदाज निलेश. इथे मात्र मोठा फटका, पुन्हा एकदा दीपेश लाखन. अजून एक झेल, करणार नाहीये चूक आणि ते मात्र अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. थँक्यू. तर पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना न्यू गोल्डन मोरवा या संघाने फलकावर धावा उभारल्या त्या 36 धावा आणि 37 धावांचं आव्हान या मॅच मध्ये
आदित्य वॉरियर्स या संघासमोर ठेवलाय. माझ्या तोंडामध्ये एक सगळं मिरावरून यायला बघतोय. तर नक्कीच सेमीफायनलचा सामना 37 धावांचा टप्पा मात्र या मॅच मध्ये ओलांडायचा आहे. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, विजय कोण खेचून आणणार, इथे मात्र तुमची युनिटी ऑफ मॅटर ज्याला म्हटलं जातं ना, एकत्रित येणं, एकजूट होणं, एक संघ होणं आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. एका बाजूला आपण पाहतोय आदित्य वॉरियर्स या संघाला पाहतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय न्यू गोल्डन मोरवा या टीमला. काय जबरदस्त सामना रंगलाय. सेमीफायनलचा सामना अगदी 36 धावांमध्ये रोखलं न्यू गोल्डन संघाला. अगदी फलंदाजी ही प्रमुख ओळख आहे या संघाची, परंतु इथे फलंदाजीची अक्षरशः भंबीर उडवली गोलंदाजांना. कारण लाजवाब गोलंदाजी या मॅच मध्ये चेतन राऊतची राहिली. तदनंतर निलेशनं प्रभावित केलं, मेघनाथनं देखील प्रभावित केलं आणि तदनंतर गोलंदाज आपण भावेशला देखील पाहिलं, त्यांनी देखील कमालीची गोलंदाजी या मॅच मध्ये केली आणि फक्त 36 धावांना रोखलं या मॅच मध्ये. 37 धावांचं आव्हान आपण पाहतोय आणि 37 धावा अगदी या मॅच मध्ये कशा प्रकारे बनवल्या जातील तर नक्कीच आमच्या समालोचन कक्षामध्ये परिवर्तन होते. या ठिकाणी आपण पाहतो या विभागातील गोड आवाज आणि राई गावातून ते बिलॉंग करतात. अनेक साऱ्या क्रीडा स्पर्धा या परिसरामध्ये असल्या तर त्यांचा आवाज आपल्याला प्रामुख्याने ऐकायला मिळतो. असे नीरज आम्हाला जॉईंट होतील. नक्कीच नीरज आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या समालोचन कक्षामध्ये. थँक्यू निशांत. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रात गुड इव्हनिंग, सर्वांना नमस्कार. स्वागत करतोय तुम्हा सर्वांचं या MPL 2023 मध्ये. पर्व तिसरं आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हा क्वालिफायरचा सामना. इथून जो संघ विजयी होईल तो थेट कालच्या दिवसात फायनलला भिडंत करेल. तर ज्या प्रकारे आम्ही टॉसच्या वेळेला किंवा मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराच्या वेळेला चॅटवर होतो हरीश पाटील सोबत, तर त्यांनी एक नाराजी व्यक्त केली होती निशांत की आमची गोलंदाजी थोडीशी वीक होत चालली आहे. पण यावेळेला मात्र जर विचार केला तर गोलंदाजी ज्या प्रकारची झाले नक्कीच खुश असतील स्वतः कर्णधार. आणि ज्या प्रकारे इम्पॅक्ट पाडला गेला आणि ज्या प्रकारे न्यू गोल्डन मोरवा अजूनपर्यंत फलंदाजी करत होता थ्रू आउट टुर्नामेंट मध्ये, इथे मात्र अजूनपर्यंत सर्वात निच्चांक गाठला जातोय एकंदरीत या पर्वामधील. पण आपण खूप वेळा पाहिलंय असं पंचांचा अधिकृत इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. जेव्हा हायस्ट टोटल असतात तर सामने त्यावेळेला मात्र गमवायला काहीच नसतं. पण जेव्हा लो स्कोरिंग टोटल असतात ना त्यावेळेला मात्र डोकेदुखी असते. कारण की त्यावेळेला कॅल्क्युलेशन, सेन्स ऑफ माइंड कशा प्रकारे वापरला गेला पाहिजे हे मात्र महत्वाचं असतं. आणि हा सेन्स ऑफ माइंड मध्ये खूप जण भांबरतात. मात्र सामन्याला सुरुवात होते. या पहिला चेंडू हलका त्याने कट केला जातोय गली रिजन मध्ये. या दीपेश लाखनला तिकडे पाहतोय, स्वतःचं खातं उघडतंय आणि संघाचं खातं उघडतंय 1 या धावसंख्येनं. इथून मात्र सेन्स ऑफ क्रिकेट वापरायला लागेल
आपलं अलर्टनेस कशा प्रकारचं असायला हवं हे मात्र मैदानाच्या आत दर्शवावं लागेल. तर एका बाजूला बाईला बॅटर दीपेश क्षेत्ररक्षण करताना त्याचा हात निव्वळ दिवस राहिलाय आणि वन ऑफ द फायनेस्ट क्षेत्ररक्षण या आर के मोरवा संघातील एकंदरीत दीपेश लाखांचं मी आवर्जून नाव घेईन वारंवार. वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर ऑफ द आर के मोरवा. त्यानंतर जर पाहिलं एका बाजूला आता पाहतोय पण हरीश भाटकरला अफलातून कामगिरी राहिले अजूनपर्यंत या मालिकेत. याडला मात्र अफलातून चेंडू अलगद हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा समन्वय होत नाही तिकडे द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली. थोडा फुटवर्क जर पाहिला थोडा चाच पडतोय तिकडे. हरेश बॅकफुटला जाऊ की फ्रंटफुटला जाऊ या द्विधा मनस्थिती असताना डॉट बॉलची समाप्ती. चांगला कमबॅक चांगला गोलंदाजीचा मारा गोलंदाज अमोल मार्फत तिकडे. खूप वेळा आपण पाहतो जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच होतात त्यावेळेला मात्र थोडस फंबल थोडस डिप्रेशन मध्ये संघ पाहायला मिळतात. वारंवार त्यांना चाचपडताना पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. तसं काही रंगत पाहायला मिळेल का? लेट्स हॅव अ लुक. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. स्वतःला जागा क्रिएट केली आणि घालून दिलाय चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. येतोय या हरीश नावाचा ब्रँडेड MPL चौकार. मास्टर स्ट्रोक बाय हरेश. यागडीला मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू ढकलून काढला जातोय. चांगला सनसिबल क्रिकेट मैदानाच्या आत चौकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. यालाच म्हणतात कॅल्क्युलेशन, यालाच म्हणतात टॅक्टिक्स. हे मात्र मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतंय या दोन बॅटर्स दरम्यान. तर जर धावसंख्येकडे जर लक्ष घातलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावर. 27 धावांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांमध्ये. अति चांगला पाठलाग अजूनपर्यंत सुरू आहे. थोडस पद्धतीने चुकतंय तिकडे अमूलचा. पंचांचा इशारा डेड बॉल. मात्र पुन्हा एकदा प्रयत्नशील आहेत. दाखवला जाऊन कट करायचा प्रयत्न होता. थोडासा फुटवर्क चुकतोय. दाद मागली जाते पंचांकडे. आउटसाइड द ऑफ स्टंप पंच वाईड घोषित करतायत. तिकडे अपील केली जाते. इकडे मात्र पंच काही वेगळाच ठाम निर्णय घेऊन म्हणत आहेत. वाईटचा इशारा अतिरिक्त रनने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 7 या आकड्यावर. यस अजूनपर्यंत थ्रूआउट मालिकेत चांगली अंपायरिंग राहिलेली आहे. नक्कीच थोडीशी नाराजी व्यक्त करू शकता तुम्ही पण नक्कीच गेम ऑन राहायला हवा. पंचांचा निर्णयाचा सन्मान करणं खूप महत्वाचं आहे ऍज अ क्रिकेटर म्हणून, ऍज अ प्रोफेशनल म्हणून. माता बिडकांचा प्रयत्न होता. चेंडू लो राहतोय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. चेंडू निघून जाईल विकेटला बीट करून. तिकडे फ्लाइंग स्लिप होती त्याला बीट करून निघून जातोय चेंडू. तो तर मात्र जर पाहिलं 2 धावा बॅटने आले का? यस थँक्यू अंपायर. 2 धावा बॅटने अर्जित केल्या जात आहेत. या 2 धाव्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो 9 या आकड्यावर. पहिले षटक मार्गस्थ आहे अमोलच्या रूपानं. 37 धावांचा पाठलाग करायचा होता. इथून मात्र पाठलाग जर पाहिला अजूनपर्यंत तंतोतंत नीटपणे परिपूर्णपणे केला जातोय तो म्हणजे एकंदरीत आदित्य मोरस. आणि का म्हणून नाही करावा? कारण की ज्या प्रकारे डॉमिनन्स दाखवलाय, ज्या प्रमाणे परफॉर्मन्स राहिलाय, नक्कीच त्याचा मनोबल, त्यांचा आत्मविश्वास मध्ये बुलडोझर चेंडू भिडकावून दिलाय. दी बेस्ट लॅक ही इज ऑन अ फायर. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. येस आमचे साथी समालोचक निशांत पाटील. नक्कीच त्यांना पायगावला जायचं आहे तर आमची रजा घेतात. उद्या नक्कीच भेट होईल. तर मात्र प्रणय पाटीलला एक संधी आहे. जर प्रणय राऊत प्रणय कांचनराव त्यांना संधी आहे. पुन्हा एकदा डाय मारली आपण तर दिवेश पाटील माझा वर्गमित्र याच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. हे मुद्दाम लोड रे.
त्याच प्रकारे आदित्य वॉरियर्स अगर फायनल जिंकते तर नक्कीच पंकज मिटना यांच्या मार्फत 5 गावठी कोंबडे. त्याचप्रमाणे भावेश पाटील आणि कृष्णा यांच्या मार्फत जंगी पार्टी त्यांच्यासाठी असणार आहे. जर आपण आदित्य वॉरियर्स आपण जर फायनल जिंकताय तर यावेळेला मात्र सुरेख चेंडू आहे. चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय हरेश मार्फत. एक धाव तर मिळेलच. या एका धावेने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. 37 धावांचा पाठलाग करताना अजून सुरुवात जर पाहिली आदित्य वॉरियर्स संघाची अजून पाठलाग चोखपणे बजावता येत. चांगली रिस्पॉन्सिबिलिटी चांगली जिम्मेदारी हे दोन्ही बॅटर्स पेलताना दिसत आहेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र चेंडूला बीड काढून दिलाय. वाडा स्ट्रोक इम्पॅक्ट स्ट्रोक कबाडी लाखन अफलातून. या चौकाराची धावफलक जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरतून. मात्र 5 ला रिमांड मध्ये घेतलं जात आहे. डाऊन लेग पिचचा चेंडू होता त्याला धाडलाय. एडला मात्र बैठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आहे पण मात्र चूक होते. थोडीस फुटवर्क जर पाहिलं तर चुकीचं होतं. चेंडू रेषेत नव्हती त्यामुळे चेंडू कुठेतरी कनेक्ट नाही झालाय. डॉट बॉलची समाप्ती छोटासा कमबॅक म्हणता येईल भारत मार्फत. तर मात्र स्कोर कार्ड जर पाहिला तर 37 धावांचा पाठलाग करताना 20 जाऊन पोहोचतोय. पुन्हा एकदा बीड काउंटीचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. झेलबाच्या स्वरूपात तंबूत परतावं लागेल दीपेशला. पहिला आग्रा आदित्य वॉरियर्सला धावसंख्या 20 असताना. वेलकम डीजे. मारतो या 50. नक्कीच तर मात्र एका बाजूला दीपेश लाखन एक चांगली सुरुवात देऊन तंबूत परततोय. वैयक्तिक धावा जर पाहिल्या 13 धावा करून एक षटकार आणि एक चौकाराच्या साह्यानं अफलातून कामगिरी राहिली एकंदरीत एक क्षेत्ररक्षक म्हणून. आणि या वेळेत एकंदरीत वाटलं होतं की दीपेश कुठेतरी सामन्याला शेवटपर्यंत नेईल आणि संपवेल पण तसं काही मात्र घडत नाही. एक चांगला प्रयत्न होता पण मात्र जे एलिव्हेशन प्राप्त झालं होतं ना डिस्टन्स प्राप्त झाला आणि कुठेतरी पॉवरची कमी लागली या स्ट्रोक मध्ये. तिकडे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं डीप मध्ये. अडला सालीच पद्धतीने मेघनाथ मात्र खेळून काढतायत पण तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सचिन आहे तिकडे चार्जअप केलं जातंय. डॉट बॉलची समाप्ती. मेघनाथ याला मात्र सुरेख चेंडू आहे. हलक्या हाताने चेंडू टॅप केला जातोय. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रात इनफिल्ड मध्ये कलेक्ट केला जातोय. एक धाव या फटक्यावर. या एका धावाला षटक क्रमांक 2 संपतोय. 2 षटका समाप्तीनंतर धावफलक जर पाहिला 37 धावांचा पाठलाग करताना आदित्य वॉरियर्स मजल मारतोय. एक गडीच्या मोबदल्यात 21 धावा. जर सीमारेषेच्या बाहेर जर कोणी झेल टिपला एका हातात जर झेल टिपला तर आई एकविरा ग्रुप यांच्या मार्फत 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सीमारेषेच्या बाहेर एका हाताने झेल टिपा. इथून इक्वेशन जर पाहिलं 18 चेंडू आणि 16 धावेची गरज. 18 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे. इथून मात्र यस पंचांचा इशारा येतोय अधिकृत बॅटिंग पॉवर प्ले.
त्याचप्रमाणे प्रणयसाठी सुवर्ण संधी आहे. डाय मारून जर कॅच पकडला तर प्रणय राऊत याला सुधीर डिकरा आणि दिनेश पाटील यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. त्याचप्रमाणे शीटच्या बाहेर जर आपण पाहिलं सीमारेषा अलगत जर तुम्ही झेल टिपला एका हातानं तर एकविरा ग्रुप यांच्या मार्फत 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नक्कीच थोडं क्षेत्ररक्षण जर पाहिलं अटॅकिंग क्षेत्ररक्षण लावण्यात येत आणि अटॅक करावा लागेल. म्हणतात ना अटॅकिंग इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. ते मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. याला मात्र अफलातून फटका वड मस्त स्ट्रोक बाय मेघनाथ चिन्ह ढाळून देतोय कव्हरच्या क्षेत्रात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट टॅच दरम्यान 2 धावा अर्जित. खूप सेन्स वापरला जातोय. अनुभव काय असतो ते मात्र दाखवला जातोय मेघनाथ यांच्या मार्फत. कारण की जर रिक्वायरमेंट जर पाहिली तर 16 धावेची गरज होती. आता जर गरज जर पाहिली तर 17 चेंडू आणि 14 धावेची गरज. इथून मात्र सामना जर जिंकायचा असेल न्यू गोल्डन संघाला तर अफलातून गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी असाधारण गोष्ट करावी लागेल. कुठेतरी कीर्तिमान रचावा लागेल. संपूर्ण झोकून द्यावा लागेल तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. मात्र फुटाचा करकलेला चेंडू बॅटला चांगला मिडल येत नाहीये. चांगला गॅदर केलं जातं तिकडे किपर अमित मार्फत डॉट बॉलची सांगता आणि अशाच प्रकारची चेंडूची गरज आहे. वारंवार निरंतर तर नाही तुम्हाला असे चेंडू हाताळावे लागतील. कुठली मुभा देता कामा नाही कुठल्या बॅटर्सला किंवा स्ट्राईक रोटेट होऊ देऊ नका. रेग्युलर इंटरव्हलला तुम्ही विकेट अर्जित करा जेणेकरून दबाव तो प्रेशर क्रिएट होईल अपोनेंट्सवर. याला मात्र प्रयत्न होता डाऊन द लेग साईड. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. या धावामधला कुठेतरी रोखावं लागतील. कारण की अगोदर जर पाहिलं भांडवल खूप कमी आहे तुमच्याकडे आणि जेव्हा भांडवल कमी असतं त्यावेळेला मात्र मॅनेजमेंट तुमचं त्या भांडवलीचं उपयुक्त पद्धतीने झालं पाहिजे. त्याला म्हणतात ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस. याला मात्र पुन्हा चेंडूला भिडकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू लागतो बॅटच्या बॉटमला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्यांना तिकडे चांगलं कलेक्शन होतंय. चांगली फेकी होते. एका धाव्या समाधान म्हणावं लागेल. दोन्ही बॅटर्सला चांगलं डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय विजय मार्फत. एका धावे समाधान. स्कोर कार्ड जर पाहिला एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतो म्हणजे 25 या आकड्यावर 27 धावांचा पाठलाग करताना. इथून मात्र जर गरज जर पाहिली 12 धाव्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असेल ते म्हणजे 15 चेंडू 12 धावेची गरज. मात्र फुलटॉचा चेंडू दाद भागली जाते. पंच मात्र स्तब्ध आहेत. डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारची गोलंदाजीची गरज आहे. तुम्हाला वारंवार डॉट बॉल हातावे लागतील. तोच कुठेतरी इम्पॅक्ट प्रेशर क्रिएट होईल आणि बॅटर कुठली चूक करेल. कारण की अशा स्थितीत आता आदित्य वाडीस नाही कुठेतरी चूक करणार आहे. कारण की ज्या प्रकारे त्यांचा मनोबल आहे ज्या प्रकारे त्यांचा आत्मविश्वास आहे तो अतिशय 7व्या आसमानला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे. याला मात्र टॉपेज झेलची संधी आहे. डाय मारेल का आणि या झेल सुटतो या प्रणय. संधी होती झेलची आणि त्यामुळे संधी होती 500 रुपये कमावण्याची. या दोन्ही संध्या हुकल्या जात आहेत. इथून मात्र जर पाहिलं तर कुठेतरी निराशाजनक कामगिरी राहिले प्रणय मार्फत. अब क्या हुई पछतावे जब चिड़िया चुप गई खेत. इथे मात्र वारंवार जे आपण म्हणतो बुडत्याला काडीचा आधार असतो त्याच प्रकारे गोलंदाजाला फिल्डरचा आधार असतो. तो मात्र आधार इकडे प्राप्त होत नाही गोलंदाजाला आणि त्यामुळेच आपण पाहतोय ही दशा आणि दिशा झाली ती म्हणजेच न्यू गोल्डन संघाची. म्हणतात ना आपल्या भाषेत दुष्काळात 13वा महिना. मात्र मॅग्निफिकंट स्ट्रोक बाय मेघनाथ. इथे दिसतोय त्याचा क्लास. त्याला म्हणतात अफलातून स्ट्रोक. येतोय 4 धावा. बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका.
हॅलो येस स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 30 या आकड्यावर. इथून जर गरज जर पाहिली तर निव्वळ 7 धावेची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असेल ते म्हणजे 12 चेंडू आणि 7 धावेची गरज. इथून मात्र कुठेतरी एक मॅजिकल कामगिरी करावी लागेल, करजमॅटिक गोलंदाजी करावी लागेल. कारण की संधी होती झेल टिपण्याची, ती संधी मात्र उकळी गेली. त्यानंतर पाहिलं स्ट्राईक रोटेट झाली आणि मेघनाथनं चौकार ठोकला. जर तो झेल टिपला असता मेघना स्ट्राईकवर येत नाही आणि मेघना स्ट्राईकवर येत नाही तर तो चौकार जात नाही. पण जर आम्ही तरला क्रिकेटमध्ये स्कोप नाहीये. एक एक बॉल एक एक चेंडू किती महत्वाचा आहे, एक एक क्षण किती महत्वाचा आहे. याकडे मात्र पंतडे लक्ष लागून राहिलंय. आउटसाइड ऑफ सम वाईटचा मारा, अवांतर धाव. कुठेतरी मात्र विचार करत असेल तो म्हणजे न्यू गोल्डन चा संघ हाच तो संघ होता का जो दिमागदार कामगिरी करत अविजितपणे बॅक टू बॅक सामने जिंकून फायनल मध्ये दाखल झाला होता आजच्या दिवसातील. यावेळेला मात्र चेंडूला दाडला या क्षेत्ररक्षक आहे तिकडे प्रयत्न होता पण मात्र झेल ड्रॉप होतोय तिथे. तर मात्र एकदा कंप्लीट करतील दोन्ही बॅटर्स. एखाद्यावर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तिकडे 32 या आकड्यावर. इथून मात्र धावांची गरज असेल ते म्हणजेच 5. उर्वरित खेळ चेंडूचा खेळ शिल्लक असेल तो म्हणजेच 11. मात्र अफलातून चेंडू कमबॅक केला जातोय. चेंडूला पिचिंग केली जाते, शॉर्ट प्लेनची हाताळणी केली जाते, खंडाचा वापर यागडीला केला जातोय गोलंदाजामार्फत. त्यामुळेच पाहतोय पण एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय. त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. त्याच दरम्यान थोडीशी निराशाजनक कामगिरी राहिली न्यू गोल्डन संघाची एकंदरीत पाहिलं तर. फलंदाजी करताना त्यानंतर गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षण ओव्हरऑल कामगिरी जर पाहिली अजूनपर्यंत खूप बिलो एव्हरेज राहिले. त्यामुळेच त्यांचा संघ जो अजूनपर्यंत चांगली कामगिरी करत होता तो मात्र संकटात सापडताना पाहतोय. आणि जो आदित्य वॉरियर्स चूक करत होता, गोलंदाजी वीक होत होती, थोडस फलंदाजीमध्ये काहीतरी मिस्टेक्स होत होते, तो मात्र इम्प्रूव्ह करत करत चुकेला सुधारत इथे मात्र डॉमिनन्स पोझिशन काय असतं, चूक सुधारून माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो हे मात्र मैदानाच्या आत पाहताना दिसतंय. मात्र कॉल आउट केल्या जाते. रनआउटची डेड बॉलची इशारा येतोय पंचांमार्फत. थोडं चांगला क्रिकेटचा सेन्स आणि चांगला क्रिकेटचा स्पीड पाहायला मिळतोय. एक चांगला कॉन्टेस्ट एकंदरीत मैदानाच्या आत. मात्र बेडकांचा प्रयत्न आहे, पुन्हा पडवला लागतो चेंडू. अमित आहे जेल खाली, चूक करतील का? येस चूक झाली होती पण मात्र सेकंड अटेम्प्टला झेल कन्वर्ट केला जातोय. हरीशला मात्र तंबूत परत. येस स्कोर कार्ड जर पाहिला जाऊन पोहोचतोय 33 या आकड्यावर. इथून मात्र 4 धावेची गरज आहे. 8 चेंडू आणि 4 धावेची गरज. चौथं षटक मार्गस्थ आहे पारच्या रूपानं. थोडीशी निराशाजनक कामगिरी आपल्याला पाहायला मिळते न्यू गोल्डन मार्फत. कुठेतरी विचार करावा, आता विचार करत असतील की कुठे आपली चूक झाली. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती तर म्हणतात ना नेहमी आप अपने आगाज से नहीं तो अंजाम से पहचाने जाते हो. इथे मात्र अंजाम थोडासा काहीतरी किचकट राहिलंय तो म्हणजे न्यू गोल्डन साठी. पण तिकडे आगाज जर म्हणाला कुठेतरी किचकट होता तो म्हणजे आदित्य वॉरियर्स संघाचा. तिथून मात्र चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतो. त्या दरम्यान मात्र पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड पिचिंग पाहतोय. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल पार्थ मार्फत.
दिशा भरकटली जाते. अवांतर धाव आणि अवांतर धावने धावसंख्येत भर जाऊन पोहोचते. धावसंख्या 34. इथून मात्र फक्त आणि फक्त 3 धावेची गरज. अफलातून स्ट्रोक ट्रेडमार्क शॉट बाय हरेश पाटील. कव्हरचा बादशाह का म्हणतात या खेळाडूला आर के मोरवाचा, तर नक्कीच दाखवून देताना या स्ट्रोकच्या माध्यमातून आपल्या सर्वांना. या स्ट्रोकने मात्र 2 धावा कंप्लीट. इथून मात्र गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 1 धावेची. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 7. तर मात्र पाहायला मिळेल तर आदित्य वॉरियर्स जी चूक झाली होती त्या चुकीची सुधारणा केली, त्यात इम्प्रूव्हमेंट केली. त्यानंतरच आपण पाहतोय ज्या प्रकारे कमबॅक केला गेलाय तर नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. अटेम्प्ट केला जातो. या अटेम्प्ट मध्ये जर पाहिलं यस पंचांचा निर्णय अंतिम राहील. हरेश लक्ष द्यायचंय. हॅलो हॅलो. इथून मात्र समीकरण जर पाहिलं 6 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे तर नक्कीच मी उल्लेख करेन आदित्य वॉरियर्स संघाचा. कारण की जसं म्हटलं जातं ना की माणूस स्वतःला चुकीतूनच सावरतो आणि जेव्हा चूक करतो तर तो मात्र चूक नाही करत आहे, तो अनुभवतोय, त्या गोष्टीचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुभवातून त्या चुकीतून मात्र स्वतः इम्प्रूव्हमेंट करणं खूप महत्वाचं असतं. ती इम्प्रूव्हमेंट मात्र वारंवार आदित्य वॉरियर्सने केली आणि ते चुकीतून शिकत गेले आणि आपला शिक्कामोर्तब केलाय एकंदरीत या सामन्यात आणि या मालिकेत आणि स्वतःला या पोझिशन मध्ये आणून ठेवलंय. वेल डन आदित्य वॉरियर्स. एकंदरीत समीकरण जर पाहिलं 6 चेंडू 1 धावेची गरज. स्वतः संघ मालक शिवम म्हात्रे गोलंदाजी मार्क पर. लेट्स हॅव अ लुक. विनिंग स्ट्रोक येईल का? येस. चेंडू आदळतोय, पायांवर दात वागली जाते पण मात्र पंचांचा इशारा मात्र येतोय. बाद घोषित केलं जातंय. बॅटर
इथून मात्र हेमंत येतात मैदानाच्या आत. थोडासा व्यत्यय यायच्या नंतर आपण पाहतोय 5 चेंडूने 1 धावेची गरज. भिडकावून दिलाय चेंडू. हा येतो विनिंग स्ट्रोक हेमंतच्या बॅट मधून. वॉट अ कन्व्हिन्सिंग विन बाय आदित्य वॉरियर्स. अफलातून कामगिरी राहिली या एकंदरीत संपूर्ण मालिकेत. कुठे हा संघ बॅकफुटला होता तिथून मात्र स्वतःचा वर्चस्व प्रस्थापित करताना पाहतो. सेलिब्रेशन तर होतच राहील आणि सेलिब्रेशन का म्हणून नको व्हायला, कारण की आदित्य वॉरियर्स संघ थेट फायनल मध्ये दाखल होत आहे. ओव्हरऑल चांगला टीम फट काय असतो, टीम गेम काय असतं, टीम स्पीड काय असतं, बांधिलकी काय असते आणि क्रिकेट काय असतं आणि क्रिकेटचा विजय काय असतो हे मात्र मैदानात दाखवून देताना आदित्य वॉरियर्स. नक्कीच आपण वळूया प्लेअर ऑफ द मॅच कडे, जिथे आपण ठरतोय एका होता प्लेअर ऑफ द मॅच चा किताब जातोय तो म्हणजेच नडवर्धन, ज्यानं षटक हाताळलं. षटक हाताळताना धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 8. 2 महत्वाचे गडी प्राप्त केले. त्यानंतर फलंदाजी करताना महत्वाच्या 10 धावा केल्या नाबाद. तो ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अनुराग मेघनाथ म्हात्रे.